अमरावती शहरातील कांतानगर येथील न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या खळबळजनक चोरीची घटना आता गंभीर वळणावर पोहोचली आहे। चोरट्यांनी 5 न्यायाधीश आणि 3 न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरात लक्ष केले असून ही चोरी अत्यंत नियोजित पद्धतीने करण्यात आली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या न्यायाधीशांच्या घरात त्यावेळी लोक उपस्थित होते ते त्यांना बाहेरून कुलूप लावून कोंडून ठेवण्यात आले होते, तर शहराबाहेर गेलेल्या न्यायाधीशांच्या घरांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा मौल्यवान ऐवज लंपास केला। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा दावा पोलिसांनी केला असला तरी या घटनेने आता राजकीय रंग घेतला आहे। माजी पालकमंत्री बच्चू कडू यांनी राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनावर थेट हल्ला चढवत जेव्हा न्यायाधीश सुरक्षित नाही तर सामान्य जनतेच्या सुरक्षेचं काय असा सवाल उपस्थित केला आहे। या विधानानंतर सुरक्षा व्यवस्थेवरून मोठी चर्चा सुरू झाली असून न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी झालेल्या या चोरीमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कांतानगरमधील 5 न्यायाधीश आणि 4 न्यायालयीन कर्मचाऱ्यांची घरं फोडलेली आहेत। किती चोरी झाली काय सांगणार? याच्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास 2 ते 3च्या दरम्यान या भिंतीच्या मागच्या बाजूने जिकडून नाला आहे आणि जंगलासारखा काही हे आहे त्याच्यामधून चोरटे आले आणि त्यांनी या ठिकाणची माननीय न्यायाधीशांच्या घरामध्ये घरफोडी केलेली आहे। याबाबत आम्ही स्वतः आमचे सर्व गाडगेनगर आणि क्राईम ब्रँचची टीम माननीय वरिष्ठांनीसुद्धा भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर अजूनही त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासून पुढील तपासाची कारवाई सुरू आहे। प्रत्यक्षात जे जज साहेब बाहेर गेलेले होते म्हणजे आउट ऑफ स्टेशन होते त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे त्या ठिकाणी घरफोडी झालेली आहे। पुढील तपास गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत। सर काही सीसीटीव्ही वगैरे चेक या ठिकाणी सीसीटीव्ही आहे। सीसीटीव्हीमध्ये आम्हाला काही क्लू मिळालेले आहेत आणि आम्ही त्याच्यावर काम करत आहोत। सर किती चोरटे होते असा काही आकडा माहिती? 3 चोरटे होते असा प्राथमिक हे आहे, परंतु आणखीन तपासामध्ये काही निष्पन्न झाले तर मग त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल। सर संपूर्ण या भागामध्ये पोलिसांचा देखील बंदोबस्त असतो अशा पद्धतीने? हां, पोलिसांचा बंदोबस्त पुढच्या याच्यात गार्ड्स लागलेले आहेत, परंतु आता इथे मागच्या बाजूनी चोरट्यांनी एंट्री केली तर त्याबाबत सुद्धा आम्ही आता सिस्टीम अपग्रेड करत आहोत।